नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराज कीर्तन करत असतात. आता व्यंको महाराज म्हणायला लागतात की तुकोबा महाराज म्हणूनच गेलेले आहेत की शिक्षणाचा वारसा आपल्याला पुढे न्यायला पाहिजे आणि त्याच वारसासाठी इंद्रायणीने खूप कष्ट घेतलेत. तिने गावाच्या जमिनीसाठी आणि लोककल्याणासाठी मुलांना शिक्षणासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिने तिने पालकमंत्री, शिक्षण मंत्री सगळ्यांची गाठ घेतली. का बरं? आपल्या मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून. आणि त्या शिक्षणासाठी तिने खूप धडपडसुद्धा केले आणि त्या शिक्षणाच्या धडपडीमुळे तिला ती जागा मिळाली आहे. आणि आता जागा भेटताच तिने प्रयत्न केले की तिथे शाळा उघडावी. पण काय बोलू माऊली, तिथे तर शाळेच्या जागा ती निघाली भूताचा माळा आणि भूताच्या माळेवरती आपण आपल्या मुलांना कसं पाठवायचं या सगळ्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाल्या. म्हणून त्याच्याच तर मुळे शिक्षणाचा वारसा कसा काय पुढे जाईल. लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या मुलीने खूप प्रयत्न केला. पण काय झालं, तुमच्याच मधल्या काही लोकांनी तिच्यावरती चिखलफेक केला आणि सगळ्याच गोष्टी तशा घडत गेल्या. त्या मुलीने सगळं आटोनात प्रयत्न केला आणि मोहितराव म्हणाले की तिथे आता मंदिर खोलायचं आहे. ते मोहितरावला विचारतात की काय मोहितराव, बरोबर बोलतोय ना मी? तेव्हा मोहितराव म्हणतात की हो व्यंको महाराज, तुम्ही अगदीच बरोबर बोलत आहात. तिथे तर मंदिरच ओपन व्हायला पाहिजे. तेव्हा आता ते म्हणायला लागतात की बघा, सगळ्यांची वेगवेगळी इच्छा आहे आणि या सगळ्या इच्छेमुळे सगळ्यांच्या मनामध्ये खूप चलबिचल सुरू असेल की आपण तिथे काय उघडावं, म्हणजे मंदिर की शाळा. तर तेही मी तुम्हाला सांगतच आहे, माझा पुरेपूर सपोर्ट आहे की तिथे फक्त आणि फक्त शाळा नाही तर मंदिर उघडायला पाहिजे. कारण की मंदिराने आपल्याला पुढचं भविष्य मिळू शकतं, आपल्या लोकांचं चांगलं होऊ शकतं आणि विठुरायाचा कोप तर आपण घेऊ शकत नाही ना. काय बरोबर वहिनी बोलतोय ते मी बरोबर आहे ना? तेव्हा मोठ्या बाई लगेचच म्हणायला लागतात की हो हो व्यंकट भाऊजी, तुम्ही अगदीच बरोबर बोलताय. तेव्हा आता व्यंको महाराज म्हणतात की तिथे मंदिर उघडायलाच पाहिजे आणि मंदिर व्हायलाच पाहिजे. हे ऐकल्यावर इंदूला मात्र खूपच टेन्शन येतं आणि ती व्यंको महाराजांकडे बघायला लागते. तर व्यंको महाराज आता आणि तिला असं वाटायला लागतं की व्यंको महाराज माझ्या विरोधात असं का बोलत आहेत. इकडे मोठ्या बाई मात्र खूपच खुश झालेले असतात. आता तेव्हाच व्यंको महाराज पुढे म्हणायला लागतात की मंदिर तर होईलच तिथे, पण तिथे विठुरायाचं नाही तर विद्येचं मंदिर होणार आहे. कारण की आपल्या गावामध्ये एक मंदिर कमी झालं तर चालेल, पण विद्येचं मंदिर व्हायलाच पाहिजे. कारण की विद्येचं मंदिर नाही झालं तर आपल्या मुलांचं भविष्य कसं काय पुढे जाईल. आता हे ऐकल्यावर गावातली सगळी लोक टाळ्या वाजवायला लागतात. मात्र व्यंको महाराजांचं हे बोलणं ऐकून मोठ्या बाईंना आणि मोहितरावला खूपच राग आलेला असतो आणि ते खूप शॉक होऊन व्यंको महाराजांकडे बघत असतात. आता व्यंको महाराज म्हणायला लागतात की कसं आहे माहिती आहे का, आपण फक्त आणि फक्त देवाची श्रद्धा याचा विचार करतोय, पण देव तर फक्त मनाने तुम्ही काय बघता याच्यासाठी आहे ना. आणि जसं मंदिर इम्पॉर्टंट आहे ना, तसं शिक्षणानेसुद्धा पुढची पिढी शिकू शकते, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून मला असं वाटतंय की तिथे शाळा उघडायलाच पाहिजे. कारण की आपल्या मुलांच्या शाळेसाठी किती मोठी पायवाट होत आहे. ते तर दररोज 7 ते 8 किलोमीटर लांब चालत जातात आणि याच्याने माझ्या विठुरायाला खरंच दुःख होईल. एक मंदिर कमी झालं ना तर त्याला एवढं दुःख नाही होणार, ज्याच्यामुळे पोरांना आणि पोरांचं भविष्य चांगलं होईल. ती तर विठुरायाची स्वतःची सेवा असेल ना, आणि याच्यासाठी सगळ्यांना उभं राहायला पाहिजे अशी माझीसुद्धा इच्छा आहे. आणि खरं म्हटलं तर तुम्ही कधी ऐकले का हो की मंदिरामध्ये गर्दी कमी झाली आहे, पण आता आपण किती बातम्या आणि किती कुठे काय काय ऐकतो की शाळेची पटसंख्या कमी झाली आहे म्हणून विद्यार्थी नसल्यामुळे शाळा बंद होत आहेत. पण असं कधी मंदिराच्या बाबतीत झालंच नाही आहे. मंदिरामध्ये भक्तांची संख्या वाढतच आहे, पण शाळेची संख्या मात्र खूप कमी होत चालली आहे बरं का. म्हणून आपल्याला आपल्या गावची शाळा उभं राहायला पाहिजे. आता एवढ्या झटापटीच्या आयुष्यामध्ये आपल्या गावामध्ये शाळा नाही आहे, हा आपल्यासाठी किती वाईट गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपण मंदिराच्यासाठी धावत आहोत, शाळेसाठी कोणी प्रयत्नच करत नाही आहे. त्या इंदूने स्वतःचा जीवाचं रान केलं आहे, त्या शाळेसाठी पण लोकांना त्याचीसुद्धा भीती वाटायला लागली. कारण की ते भूताच्या माळावरती आहे ना. आता लोकांच्या अंधश्रद्धा पूर्णपणे निघून गेल्या, कारण की तिथे विठुरायाची मूर्ती भेटली तुम्हाला. तो चमत्कार वाटत असेल ना, पण मला तो चमत्कार बिलकुल वाटत नाही. ती विठुरायाची कृपा होती की त्या जमिनीमध्ये तुम्हाला हे करायलाच पाहिजे, नाहीतर हे असं काय होईल. खरं म्हणजे विठुरायाने स्वतःहून मार्ग दिलेत, संकेत दिलेत की त्या जागेवरती शाळा उघडायला पाहिजे.
आणि विद्येची माता जर तिथेही उघडली नाही गेली ना तर विठुरायाला स्वतःला वाईट वाटेल हो. आणि आता त्या भूताच्या माळेला आपण विठ्ठलाचा माळ ओळखू शकतो, पण त्याच्याचपेक्षा त्या माळेला आपण विद्येचा माळ असं म्हणून ओळखू तर ते आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी खूप चांगलं असेल ना माऊली, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि याच्यामुळे तुमची जी घालमेल होत असेल ना ती सगळी बाजूला करून तुम्हाला फक्त आणि फक्त शाळेचा विचार करायला पाहिजे. कारण की शाळा आपल्या भविष्याची पुढची पिढी आहे आणि शाळेसाठी जर आपण झटलो नाही ना तर कोण झटेल. आपल्याला आपल्या मुलांचा, आपल्या पूर्ण विठूच्या वाडीचा विचार करायला पाहिजे. लोकांनी कितीही याच्यावरचा विरोध केला ना तरीही आपल्याला एकजुटीनं उभं राहायला पाहिजे आणि आपल्या गावची शाळा करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. रामकृष्ण हरी. आता हे ऐकल्यावर सगळे खूप खुश होतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. तेव्हा आता मोहितरावाला खूपच राग येतो आणि तो खूप चिडतो आणि म्हणायला लागतो की काय ओ व्यंकू महाराज, तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. तुम्ही तर काहीतरी वेगळंच म्हणाला होता आणि आता तिथे तुम्ही शाळेची गोष्ट करत आहात का? आणि आता तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो तर इंद्रायणी आणि अधोक्षज एक छोटंसं मंदिर बांधलं आहे. तेव्हा आता व्यंकू महाराज म्हणायला लागतात की कसं आहे माहिती आहे का, शाळेचा प्रवास जेवढा वाटतो ना तेवढा साधा नाही आहे मोहितराव. शाळेच्या प्रवासासाठी खूप खडतर मार्ग आहे तो आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त विठुरायाचा पाठिंबा असावा, त्याची साथ असावी, म्हणून तो छोटंसं मंदिर बांधलं आहे. त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. तेव्हा आता गावकरी म्हणायला लागतात तुमचं बरोबर आहे व्यंकू महाराज, मला आज तुमचं भजन ऐकून अक्षरशः वाटलं आहे की हे कीर्तन खरंच योग्य होतं. लोक काय म्हणतील याच्यामुळे मी पहिलं सपोर्ट करत नव्हतो, पण आता तुम्ही जे म्हटले ना तर मनातली सगळी शंका दूर झाली आणि आम्ही सगळे तुमच्या बाजूने उभे राहू. तर सगळेजण त्यांच्या बाजूने आता उभे राहतात आणि व्यंकू महाराजांसाठी टाळ्या वाजवायला लागतात. तर आता हे सगळं बघून मोहितराव आता रागारागातच तिथून निघून जातो. तेवढ्यात आता गावातल्या बायकाही म्हणायला लागतात की इंदू, आम्ही तुझ्याच बाजूने आहे, तू सांग तुला काय मदत हवी, आम्ही ती नक्कीच करू. हे ऐकल्यावर इंदू खूप खुश होते आणि कौतुकाने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि परत म्हणायला लागते की बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आणि सगळं हे करून झाल्यावर आता सगळे खूप खुश झालेले असतात. थोड्या वेळानंतर इकडे इंदू आता झोपलेली असते. आता तेवढ्यात तिला पुन्हा गोविंद महाराजांचं स्वप्न पडतं. आता ती स्वप्नामध्ये मंदिरातून बाहेर येते तेव्हा ती म्हणते गोविंद महाराज तुम्ही इथे काय करताय. ती लगेचच आता त्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणायला लागते की तुम्ही अचानक इथे कसं काय, सगळं ठीक आहे ना. तेव्हा ते म्हणतात की आता घरावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि त्याच्यासाठी तुला उभं राहायला लागणार आहे. तू या घराची लक्ष्मी आहेस आणि लक्ष्मी म्हणून तुला या घराचं रक्षण करायचं आहे, कारण की आता तुला मैदानात उतरायलाच लागणार आहे इंद्रायणी. या घरावरती खूप मोठं वादळ येणार आहे. तेव्हा आता इंदू म्हणते की तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे महाराज, मला खरंच काहीच समजत नाही आहे. तेव्हा आता गोविंद महाराज म्हणतात की तुला वाटते तेवढं हे वादळ साधं नसणार आहे. याच्यामुळे दिग्रजकरांचं पूर्ण घर हळूहळू संपू शकतं, त्याच्यामुळे तुला खंबीरपणे या घराचं रक्षण करायला लागणार आहे, म्हणून तू सतर्क राहा आणि सावध राहा. हे ऐकल्यानंतर इंदू खूप घाबरून जाते आणि अचानक झोपेतून दचकून जागी होते आणि तिला समजतं की तिचं हे स्वप्न होतं. आता ती म्हणते की हे स्वप्न असं का पडलं आणि गोविंद महाराजांना नेमकं मला काय सांगायचं होतं. सकाळची वेळ झाली असं बोलताना पहाटेची स्वप्न खरी होतात आणि ती खूप घाबरून गेलेली असते आणि तिला खूप घाम फुटलेला असतो की हे स्वप्न खरं झालं तर घरावरती नेमकं संकट येणार का. थोड्या वेळानंतर इकडे आता मोठ्या बाई चहा पित असतात. तितक्यातच आता तिथे प्रेमनाथ येतो आणि म्हणायला लागतो की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे जरा सासूबाई, बोलू का. तेव्हा आता मोठ्या बाई म्हणतात की काय बोलायचं आहे तुम्हाला, ऑलरेडी तुम्ही रूममध्ये तर आलेच आहात ना. तेव्हा आता म्हणतात की रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही लागला आहे, हे सगळं जे काही झालं आहे ना आणि व्यंकू महाराजांनी जी पलटी मारली आहे ना त्यामुळे तुम्ही आता तोंडावर पडणार आहात आणि मोहितरावांना तुम्ही काय उत्तर देणार याचा तरी विचार केला आहे का. यावर आता मोठ्या बाई रागात म्हणतात की आम्हाला विचार करायची गरज नाही, आता एक हुकमाचा एक्का येणार आहे आणि त्याच्याने ही सगळी बाजी आहे ना ती अशी म्हणजे अशी पलटेल. आता हे ऐकल्यावर आता प्रेमनाथही थोडासा विचारात पडतो की मोठ्या बाई नेमकं कशाबद्दल बोलत आहेत. दुसरीकडे आपण पाहतो की महाले मास्तर आणि गावातील काही लोक चर्चा करत असतात. तेव्हा आता महाले मास्तर म्हणायला लागतात की खरं म्हणजे कालच्या कीर्तनाने आपल्या मनातल्या सगळ्या शंका बाहेर निघून गेल्या आहेत. व्यंकू महाराज जे बोलले ना ते अगदीच बरोबर बोलले आहेत. तेवढ्यात ते म्हणायला लागतात की हो बरोबरच आहे, पहिलं भूताच्या माळ्यावरती पोरांना कसं पाठवायचं याची सगळ्यांना भीती होती, पण कालच्या कीर्तनाने सगळी भीती सगळ्या शंका बाजूला निघून गेल्या.
तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हो खरं आहे, आता त्या जागेवरती फक्त आणि फक्त आपल्या गावची शाळाच व्हायला पाहिजे, म्हणजे मुलांचं फ्युचर चांगलं होईल. तितक्यात आता तिथे एक मुलगी येते आणि महाले मास्तर आणि सर्वांना विचारायला लागते की एक्सक्यूज मी, व्यंकू महाराज कुठे राहतात, मला सांगू शकतात का? तेव्हा ते म्हणतात की ते तर इथेच राहतात, तुम्ही काय गावामध्ये नवीन आहात का? तेव्हा ती म्हणते की हो, मी आत्ताच इथे आले आणि मला त्यांच्याशी थोडं काम आहे. तेव्हा ते विचारतात की काय काम आहे, आम्ही काही मदत करू का? तेव्हा ती म्हणते की नाही, मी त्यांना भेटली की त्यांचं काम सांगेल, आणि ती लगेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आता इंदूने इकडे आदूसाठी चहा आणलेला असतो. तेव्हा ती म्हणायला लागते की हा तुझा तिसरा चहा आहे आणि अजून तिकडे दुकानावर जाऊन तू किती चहा पिशील ना, काही सांगता येत नाही आहे. तेव्हा आदू म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, चहाबरोबर बिस्किट नसलं ना तर बायकोचा बरोबर रोमांस तर हवाच आहे, असं म्हणून आता तो चहा प्यायला लागतो. तेव्हा येतो इंदू म्हणायला लागते की मला ना आदू तुझा आता खूप कंटाळा आला आहे रे, तेच बोलतो तू. तेव्हा आदू म्हणतो की अच्छा असं आहे का, आता तुला माझा कंटाळा आला, आणि जर मी सुद्धा असं बोलायला लागलो की मला माझ्या बायकोचा कंटाळा आला, तर तुला माहिती आहे का आपल्या वर्गातली ती झिपरी होती ना? तेव्हा इंदू विचारते की ती झिपरी, तिचं काय रे? तेव्हा तो म्हणायला लागतो की ती झिपरी आता झिपरी नाही राहिली, एकदम सुंदर झाली आहे ना, आणि तिच्याशी कॉन्टॅक्ट करावा असं मला वाटत आहे. तेव्हा ती म्हणते की हो असं आहे का, तिच्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे का? यावर आदू म्हणतो की हो, आता बायकोला तर माझा कंटाळा येतो ना, मग कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करायलाच लागेल. तेव्हा आता इंदू खूप रागाला जाते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदूचं डोकं खूप दुखत असतं आणि तिला सारखं गोविंद महाराज काय बोलले हे आठवत असतं. गोविंद महाराज तिला म्हणालेले असतात की आपल्या घरावरती खूप मोठं संकट येणार आहे इंद्रायणी. तर इकडे इंदू खूपच तडफडत असते आणि ती म्हणत असते की काय होतंय माझ्याबरोबर. इतक्यात आता ती मुलगी दारापुढची रांगोळी पुसून त्याच पायाने घरात येत असते. तर इकडे गोविंद महाराज म्हणत असतात की घरावरती जे संकट येईल ना ते स्वतःहून आपल्या घरामध्ये चालत येणार आहे, हे आठवण ठेव. हे ऐकून आता इंदूला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि तिचं डोकं खूप दुखत असतं. ती मुलगी आता रांगोळीच्याच पायाने घरामध्ये शिरत असते आणि तिला तर इकडे इंदूला आठवत असतं की गोविंद महाराज म्हणाले होते की ते संकट आता साधंसुद्धा नसणार आहे, ते घराला बर्बादसुद्धा करू शकतं. आणि तेवढ्यात ती मुलगी आता घराच्या आत येते आणि ती येताना खूप खुश असते आणि हसत असते. आता ही मुलगी नेमकी कोण आहे आणि नक्की इंदू आणि आदूवरती कोणतं संकट घेऊन येणार आहे आणि नक्की मोठ्या बाईने हिला कशासाठी बोलवलं हे आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये समजेलच. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.